हॅलो फ्रेंड्स, तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये। चला तर आपल्या प्रश्नांना सुरुवात करूयात। प्रश्न पहिला, वसंतराव नाईक समितीने डॅश डॅश या घटकास सर्वाधिक प्राधान्य दिले। पर्याय क्रमांक 1 जिल्हा परिषद, पर्याय क्रमांक 2 पंचायत समिती, पर्याय क्रमांक 3 ग्रामपंचायत आणि पर्याय क्रमांक 4 महानगरपालिका। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 जिल्हा परिषद। वसंतराव नाईक ही समिती, महाराष्ट्र शासनाने वसंतराव नाईक ही समिती पंचायत राज व्यवस्थेचा अभ्यास करण्यासाठी नेमलेली होती। प्रश्न दुसरा, चौरी चौरा घटनेमुळे खालीलपैकी कोणते आंदोलन स्थगित झाले? पर्याय क्रमांक 1 सविनय कायदेभंग, पर्याय क्रमांक 2 भारत छोडो, पर्याय क्रमांक 3 सायमन गो बॅक आणि पर्याय क्रमांक 4 असहकार। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 असहकार आंदोलन। चौरी चौरा घटनेमुळे असहकार आंदोलन स्थगित झाले आणि ही चौरी चौरा घटना 5 फेब्रुवारी 1922 मध्ये कधी 5 फेब्रुवारी 1922 ला घडलेली होती आणि त्यावेळी पोलिसांनी जमलेल्या जमावावर गोळीबार केला आणि त्याचा विरोध म्हणून जनतेने एका पोलीस ठाण्याला आग लावली आणि त्यामध्ये काही पोलीस मृत्युमुखी पावले आणि त्याचा परिणाम असा झाला की महात्मा गांधी यांनी 22 फेब्रुवारी 1922 रोजी असहकार आंदोलन स्थगित केले। प्रश्न तिसरा, भारतामध्ये गणेशोत्सव आणि शिवजयंती या सणांची सुरुवात कुणी केली? पर्याय क्रमांक 1 महात्मा फुले, पर्याय क्रमांक 2 महात्मा गांधी, पर्याय क्रमांक 3 लोकमान्य टिळक आणि पर्याय क्रमांक 4 गणेश वासुदेव जोशी। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 लोकमान्य टिळक। भारतामध्ये गणेशोत्सव आणि शिवजयंती या सणांची सुरुवात लोकमान्य टिळक यांनी केली। तर गणेशोत्सवाची सुरुवात 1893 आणि शिवजयंतीची सुरुवात 1895 या वर्षी हे दोन्ही सण सुरू करण्यात आले होते। प्रश्न चौथा, निबिड या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? पर्याय क्रमांक 1 घनदाट, पर्याय क्रमांक 2 नीरव, पर्याय क्रमांक 3 विरळ आणि पर्याय क्रमांक 4 आकाश। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 घनदाट। निबिड या शब्दाचा समानार्थी शब्द काय आहे? घनदाट। आणि निबिड या शब्दाचाच जर विरुद्धार्थी शब्द विचारला तर त्याचा विरुद्धार्थी शब्द विरळ असा होईल। प्रश्न पाचवा, मिताहारी या शब्दाचा अर्थ काय? पर्याय क्रमांक 1 कमी बोलणारा, पर्याय क्रमांक 2 कमी खर्च करणारा, पर्याय क्रमांक 3 कमी खाणारा आणि पर्याय क्रमांक 4 कमी झोपणारा। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 कमी खाणारा। मिताहारी म्हणजेच कमी खाणारा। मितव्ययी म्हणजेच कमी खर्च करणारा आणि मितभाषी म्हणजे कमी बोलणारा। प्रश्न सहावा, सर्वत्र सर्वोत्तम सुरक्षा हा नारा खालीलपैकी कोणत्या संस्थेचा आहे? पर्याय क्रमांक 1 NSG म्हणजेच राष्ट्रीय सुरक्षा रक्षक, पर्याय क्रमांक 2 USG, पर्याय क्रमांक 3 SPG म्हणजेच स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप आणि हा स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप भारताचे माननीय पंतप्रधान यांची सुरक्षा पाहतो आणि पर्याय क्रमांक 4 फोर्स 1। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 NSG। सर्वत्र सर्वोत्तम सुरक्षा हा नारा NSG म्हणजेच राष्ट्रीय सुरक्षा रक्षक या संस्थेचा आहे। प्रश्न सातवा, सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्या खांद्यावर किती स्टार असतात? पर्याय क्रमांक 1 2 स्टार, पर्याय क्रमांक 2 3 स्टार, पर्याय क्रमांक 3 1 स्टार आणि पर्याय क्रमांक 4 स्टार नसतो। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 3 स्टार।
सहाय्यक पोलीस निरीक्षक असो किंवा पोलीस निरीक्षक असो, या दोघांच्याही खांद्यावर 3 स्टार असतात आणि पोलीस निरीक्षक यांच्या खांद्यावर 3 स्टार आणि लाल व निळी फीत असते आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्या खांद्यावर 3 स्टार आणि फक्त लाल फीत असते. प्रश्न 8वा. उलट टोपलीच्या आकाराच्या एस्किमोंच्या घरांना काय म्हणतात? पर्याय क्रमांक 1 एस्किमो, पर्याय क्रमांक 2 इग्लू, पर्याय क्रमांक 3 बॅरेक आणि पर्याय क्रमांक 4 रागाड. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 इग्लू. तर इग्लू हे बर्फाळी प्रदेशामध्ये उलट टोपलीच्या आकाराचे घरे असतात, त्यांना इग्लू असे म्हणतात. प्रश्न 9वा. रॅमन मॅगसेसे पुरस्कार खालीलपैकी कोणत्या देशाकडून दिला जातो? पर्याय क्रमांक 1 इंडोनेशिया, पर्याय क्रमांक 2 फिलिपाईन्स, पर्याय क्रमांक 3 UAE आणि पर्याय क्रमांक 4 थायलंड. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 फिलिपाईन्स. आणि रॅमन मॅगसेसे पुरस्कार मिळविणारे पहिले भारतीय आचार्य विनोबा भावे हे आहेत. प्रश्न 10वा. रॅमन मॅगसेसे पुरस्कार मिळविणारे पहिले भारतीय व्यक्ती कोण? या प्रश्नाचं उत्तर आताच आपण पाहिलेलं आहे आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 आचार्य विनोबा भावे. लक्षात ठेवायचं आहे, भरपूर वेळा पोलीस भरतीला विचारण्यात आलेला आहे हा प्रश्न. प्रश्न 11वा. खालीलपैकी वेगळा शब्द ओळखा. पर्याय क्रमांक 1 नमस्कार, पर्याय क्रमांक 2 अभिवादन, पर्याय क्रमांक 3 अभिनंदन आणि पर्याय क्रमांक 4 प्रणिपात. आपल्याला काय विचारले? वेगळा शब्द, म्हणजे यातील 3 शब्दांचा एकच अर्थ होईल आणि एक शब्द बाकी पर्यायांपेक्षा वेगळा असेल आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अभिनंदन. तर नमस्कार, अभिवादन, प्रणिपात हे समानार्थी शब्द आहेत आणि अभिनंदन हा वेगळा शब्द आहे. प्रश्न 12वा. षटकर्णी होणे म्हणजे काय? पर्याय क्रमांक 1 6 जणांना माहिती होणे, पर्याय क्रमांक 2 6 जण एकत्र येणे, पर्याय क्रमांक 3 अनेकांना माहिती होणे आणि पर्याय क्रमांक 4 6 जण मरण पावणे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अनेकांना माहिती होणे. प्रश्न 13वा. दाती तृण धरणे म्हणजे काय? पर्याय क्रमांक 1 दातामध्ये तण धरणे, पर्याय क्रमांक 2 दाताने कांदे सोलणे, पर्याय क्रमांक 3 शरणागती पत्करणे आणि पर्याय क्रमांक 4 लठ्ठ होणे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 शरणागती पत्कारणे. दाती तृण धरणे म्हणजेच शरणागती पत्कारणे. प्रश्न 14वा. मितवेई या वाक्प्रचाराचा अर्थ काय आहे? पर्याय क्रमांक 1 कमी बोलणारा, पर्याय क्रमांक 2 काटकसरीने राहणारा, पर्याय क्रमांक 3 पैसे उडवणारा आणि पर्याय क्रमांक 4 दुसऱ्यांना त्रास देणारा. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 काटकसरीने राहणारा, म्हणजे जास्त खर्च न करणारा. प्रश्न 15वा. पुढील वाक्प्रचाराचा योग्य अर्थ सांगा. वाक्प्रचार कोणता आहे? कळीचा नारद. तर पर्याय क्रमांक 1 रिकामटेकडा मनुष्य, पर्याय क्रमांक 2 दरिद्र मनुष्य, पर्याय क्रमांक 2 दरिद्री मनुष्य, पर्याय क्रमांक 3 चढवून सांगणारा आणि पर्याय क्रमांक 4 भांडणे लावणारा. तर कळीचा नारद म्हणजेच पर्याय क्रमांक 4 भांडणे लावणारा. प्रश्न 16वा. CPR म्हणजेच पोलीस संशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी आहे? पर्याय क्रमांक 1 मुंबई, पर्याय क्रमांक 2 पुणे, पर्याय क्रमांक 3 नाशिक आणि पर्याय क्रमांक 4 नागपूर. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 पुणे. पोलीस संशोधन केंद्र महाराष्ट्रामध्ये पुणे या ठिकाणी आहे आणि ते महाराष्ट्रातील पोलिसांच्या बाबतीत संशोधन करते. प्रश्न 17वा. भारताची दक्षिणोत्तर लांबी खालीलपैकी किती आहे? पर्याय क्रमांक 1 3214 किमी, पर्याय क्रमांक 2 2829 किमी
आणि पर्याय क्रमांक 3 2526 किमी आणि पर्याय क्रमांक 4 2928 किमी. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 3214 किलोमीटर दक्षिणोत्तर अशी लांबी. आणि कमेंटमध्ये सांगायचं आहे की भारताची पूर्व पश्चिम लांबी किती आहे. प्रश्न 18वा. नागरी समान कायदा स्वातंत्र्यापूर्वीपासून डॅश डॅश या राज्यात लागू आहे. पर्याय क्रमांक 1 महाराष्ट्र, पर्याय क्रमांक 2 गुजरात, पर्याय क्रमांक 3 अरुणाचल प्रदेश आणि पर्याय क्रमांक 4 गोवा. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 गोवा. गोवा या राज्यामध्ये स्वातंत्र्यापूर्वीपासूनच नागरी समान कायदा लागू आहे. प्रश्न 19वा. इंडिया गेट ही वास्तू खालीलपैकी कोणत्या शहरात स्थित आहे. पर्याय क्रमांक 1 आग्रा, पर्याय क्रमांक 2 मुंबई, पर्याय क्रमांक 3 कोलकाता आणि पर्याय क्रमांक 4 दिल्ली. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 दिल्ली. इंडिया गेट ही वास्तू दिल्ली या शहरात आहे आणि गेटवे ऑफ इंडिया मुंबई या ठिकाणी आहे. प्रश्न 20वा. गँग्रीन हा आजार खालीलपैकी कोणत्या मानवी अवयवास होतो. पर्याय क्रमांक 1 हात, पर्याय क्रमांक 2 छाती, पर्याय क्रमांक 3 पाय आणि पर्याय क्रमांक 4 कान. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 पाय. कान. कानाचं काय असतं. कानामधील सर्वात छोटं स्टेपिस हे हाड सर्वात छोटं हाड आहे आणि छाती या अवयवास फ्लोरोसिस हा रोग होतो. प्रश्न 21वा. अभिनव या शब्दाला समानार्थी शब्द कोणता. पर्याय क्रमांक 1 हावभाव, पर्याय क्रमांक 2 द्वेष, पर्याय क्रमांक 3 नवीन आणि पर्याय क्रमांक 4 अभिषेक. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 नवीन. अभिनव म्हणजेच नवीन आणि हावभाव याला समानार्थी शब्द कोणता आहे अभिनय. लक्षात ठेवायचं आहे. प्रश्न 22वा. एकाच आईच्या पोटी जन्म घेतलेल्यांना डॅश डॅश असे म्हणतात. पर्याय क्रमांक 1 जुळे, पर्याय क्रमांक 2 सहोदर, पर्याय क्रमांक 3 सन्मुख आणि पर्याय क्रमांक 4 भ्राता. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सहोदर. एकाच आईच्या पोटी जन्म घेतलेल्यांना सहोदर असे म्हणतात. जुळे. जुळे हे सुद्धा एकाच आईचे असतात पण ते एकाच वेळी जन्मलेले असतात. भ्राता. भ्राता या शब्दाचा अर्थ भाऊ असा होतो. प्रश्न 23वा. भाऊ या शब्दाला समानार्थी शब्द कोणता. या प्रश्नाचं उत्तर आत्ताच आपण पाहिलेलं आहे. पर्याय क्रमांक 1 भ्राता, पर्याय क्रमांक 2 भ्रतार, पर्याय क्रमांक 3 भार्या आणि पर्याय क्रमांक 4 भांबट. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 भ्राता. भ्राता म्हणजेच भाऊ, भ्रतार म्हणजे नवरा आणि भार्या म्हणजे बायको. प्रश्न 24वा. INS हमला ही सैन्य प्रशिक्षण संस्था कोणत्या ठिकाणी आहे. पर्याय क्रमांक 1 मुंबई, पर्याय क्रमांक 2 पुणे, पर्याय क्रमांक 3 नागपूर आणि पर्याय क्रमांक 4 बेंगळुरू. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मुंबई. INS हमला ही प्रशिक्षण संस्था कुठे आहे मुंबई. तर INS शिवाजी ही संस्था पुणे या ठिकाणी आहे. प्रश्न 25वा. पानशेत धरणाच्या जलाशयाचे नाव खालीलपैकी काय आहे. पर्याय क्रमांक 1 तानाजी सागर, पर्याय क्रमांक 2 शिवाजी सागर, पर्याय क्रमांक 3 नाथसागर आणि पर्याय क्रमांक 4 लक्ष्मीबाई. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 तानाजी सागर. पानशेत धरणाच्या जलाशयाचे नाव तानाजी सागर असे आहे. कोयना धरणाच्या जलाशयाचे नाव शिवाजी सागर. पैठण येथील गोदावरी नदीवर असलेल्या धरणाचे नाव नाथसागर आणि पंचगंगा कोल्हापूरमधील नदीवर बांधलेल्या धरणास लक्ष्मीबाई असे नाव आहे. प्रश्न 26वा. महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण आंबोली येथे किती सेंटीमीटर पाऊस पडतो. पर्याय क्रमांक 1 500 सेंटीमीटर, पर्याय क्रमांक 2 900 सेंटीमीटर, पर्याय क्रमांक 3 720 सेंटीमीटर
आणि पर्याय क्रमांक 4 512 सेंटीमीटर. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 720 सेंटीमीटर. महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचं ठिकाण कोणतं आहे? आंबोली. हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. भरपूर वेळा पोलीस भरतीला विचारण्यात आलेला आहे हा प्रश्न. प्रश्न 27वा. चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? पर्याय क्रमांक 1 नंदुरबार, पर्याय क्रमांक 2 नाशिक, पर्याय क्रमांक 3 पुणे आणि पर्याय क्रमांक 4 अमरावती. कोणतं विचारले? चिखलदरा. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 अमरावती. आणि कमेंटमध्ये सांगायचं आहे नंदुरबार या जिल्ह्यामध्ये कोणते थंड हवेचे ठिकाण आहे. प्रश्न 28वा. तापी नदीचा उगम खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगेत होतो? पर्याय क्रमांक 1 सातपुडा, पर्याय क्रमांक 2 निर्मल डोंगर, पर्याय क्रमांक 3 हरिश्चंद्रगड आणि पर्याय क्रमांक 4 सातमाळा. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सातपुडा. सातपुडा या पर्वतरांगेत मध्य प्रदेशामध्ये तापी नदीचा उगम होतो. प्रश्न 29वा. कथकली, मोहिनीअट्टम हे नृत्य प्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहेत? पर्याय क्रमांक 1 केरळ, पर्याय क्रमांक 2 आंध्र प्रदेश, पर्याय क्रमांक 3 तामिळनाडू आणि पर्याय क्रमांक 4 पश्चिम बंगाल. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 केरळ. कथकली आणि मोहिनीअट्टम हे नृत्य प्रकार केरळ या राज्याशी संबंधित आहेत. आंध्र प्रदेशचं कुचिपुडी आणि तामिळनाडूचं भरतनाट्यम लक्षात ठेवायचं आहे. प्रश्न 30वा. पोंगल हा सण खालीलपैकी कोणत्या राज्यात साजरा केला जातो? पर्याय क्रमांक 1 आंध्र प्रदेश, पर्याय क्रमांक 2 केरळ, पर्याय क्रमांक 3 पश्चिम बंगाल आणि पर्याय क्रमांक 4 तामिळनाडू. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 तामिळनाडू. पोंगल हा सण तामिळनाडूत, तर ओणम हा सण केरळ या राज्यामध्ये साजरा केला जातो. लक्षात ठेवा. प्रश्न 31वा. सार्क या संघटनेमध्ये डॅश डॅश देश आहेत व स्थापना डॅश डॅश या वर्षी झाली? पर्याय क्रमांक 1 8 देश आणि 1990 मध्ये स्थापना, पर्याय क्रमांक 2 7 देश आणि 1990 मध्ये स्थापना, पर्याय क्रमांक 3 8 देश आणि 1985 मध्ये स्थापना आणि पर्याय क्रमांक 4 7 देश व 1985 मध्ये स्थापना. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 8 देश आणि 1985 मध्ये स्थापना. आणि या सार्क संघटनेचं मुख्यालय काठमांडू नेपाळ या ठिकाणी आहे. प्रश्न 32वा. ओणम हा सण खालीलपैकी कोणत्या राज्यात साजरा करतात? आताच आपण पाहिलेलं आहे. आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर काय आहे? केरळ. ओणम हा सण केरळ या राज्यात आणि भरतनाट्यम तामिळनाडू राज्यात. प्रश्न 33वा. महाराष्ट्रात सुपारी संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? पर्याय क्रमांक 1 आंबोली, पर्याय क्रमांक 2 महाबळेश्वर, पर्याय क्रमांक 3 कर्जत आणि पर्याय क्रमांक 4 श्रीवर्धन. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 श्रीवर्धन. रायगड या जिल्ह्यामध्ये सुपारी संशोधन केंद्र आहे. आणि आंबोली या ठिकाणी महाराष्ट्रामधील सर्वाधिक पावसाची नोंद होते. प्रश्न 34वा. कुष्ठरुग्णांचा हेमलकसा ह्या आश्रमाची स्थापना खालीलपैकी कुणी केली? पर्याय क्रमांक 1 बाबा आमटे, पर्याय क्रमांक 2 अभय बंग, पर्याय क्रमांक 3 राणी बंग आणि पर्याय क्रमांक 4 बाबा रामदेव. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 बाबा आमटे. हेमलकसा हा आश्रम कुष्ठरुग्णांसाठी आहे आणि त्याची स्थापना बाबा आमटे यांनी केली. आणि कमेंटमध्ये सांगायचं आहे की हेमलकसा हा आश्रम कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न 35वा. K2 गॉडविन ऑस्टिन या जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या शिखराची उंची किती आहे? पर्याय क्रमांक 1 1646 मीटर, पर्याय क्रमांक 2 8848 मीटर, पर्याय क्रमांक 3 8600 मीटर, पर्याय क्रमांक 4 8892 मीटर.
तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 8,800 मीटर. 8,848 मीटर ही माउंट एव्हरेस्टची उंची आहे आणि 1,646 मीटर कळसुबाई शिखराची उंची आहे. प्रश्न 36वा. लोणार हे खाऱ्या पाण्याचे सरोवर बुलढाणा जिल्ह्यातील डॅश डॅश या तालुक्यात आहे. पर्याय क्रमांक 1 सिंदखेड राजा, पर्याय क्रमांक 2 लोणार, पर्याय क्रमांक 3 नांदगाव आणि पर्याय क्रमांक 4 उमरी. लोणार हे खाऱ्या पाण्याचे सरोवर बुलढाणा जिल्ह्यात आहे आणि लोणार हाच तालुका आहे, म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 2. सिंदखेड राजा हे राजमाता जिजाऊ यांचे जन्मस्थान आहे. प्रश्न 37वा. ब्लू मॉर्मॉन या फुलपाखराला राज्य फुलपाखराचा दर्जा कोणत्या वर्षी मिळाला? पर्याय क्रमांक 1 2015, पर्याय क्रमांक 2 2016, पर्याय क्रमांक 3 2011 आणि पर्याय क्रमांक 4 2020. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 2015. कधी? 22 जून 2015 रोजी ब्लू मॉर्मॉन या फुलपाखराला राज्य फुलपाखराचा दर्जा मिळाला. प्रश्न 38वा. औद्योगिक विकासाचा सुवर्ण त्रिकोण यात मुंबई, पुणे व डॅश डॅश या शहराचा समावेश होतो. पर्याय क्रमांक 1 अमरावती, पर्याय क्रमांक 2 नागपूर, पर्याय क्रमांक 3 नांदेड आणि पर्याय क्रमांक 4 नाशिक. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 नाशिक. लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो, मुंबई, पुणे आणि नाशिक. प्रश्न 39वा. कृष्णा आणि कोयना या दोन नद्यांचा संगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होतो? पर्याय क्रमांक 1 माहुली, पर्याय क्रमांक नरसोबाची वाडी, पर्याय क्रमांक 3 कुंडल आणि पर्याय क्रमांक 4 प्रीतिसंगम कराड. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 प्रीतिसंगम कराड. आणि या ठिकाणीच महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची समाधी आहे. प्रश्न 40वा. मुंबई नाशिक या दोन शहरांदरम्यान कोणता घाट आहे? पर्याय क्रमांक 1 थळ म्हणजेच कसारा घाट, पर्याय क्रमांक 2 बोरघाट, पर्याय क्रमांक 3 खंबाटकी घाट आणि पर्याय क्रमांक 4 आंबा घाट. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 थळघाट. बोरघाट हा कोणत्या दोन शहरांदरम्यान आहे ते कमेंटमध्ये सांगायचं आहे. खंबाटकी हा घाट पुणे सातारा या दोन शहरांदरम्यान आहे आणि आंबा हा घाट कोल्हापूर रत्नागिरी या दोन शहरांदरम्यान आहे. मित्रांनो, तुम्हाला जर आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील. थँक्स फॉर वॉचिंग.